गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. पुस्तक अडचणीच्या काळात मार्ग दाखवणारं आणि दिशा दाखवणारं होका यंत्र. अरे पार्थ, ये ये ये. मॅडम आत येऊ का? अरे ये, मीच बोलवलंय ना तुला, ये. अरे हे काय? अरे आपण काय आज भेटतोय का? ह्या फॉर्मॅलिटीज कशाला? 6 महिने झाले आता मला शाळा जॉईन करून. नाही, आईने सांगितलंय तू कोणाच्याही घरी गेलास पहिल्यांदा जाऊ दे, नाही तर दुसऱ्यांदा, आणि कोण वडीलधार असेल तर त्यांच्या पाया पडायचं. आईचे संस्कार आहे. बर ये पार्थ, बसा. पाणी आणते तुझ्यासाठी. बस. असं का बघतोयस? कारण माझे आई किंवा बाबा मला पार्थ असं म्हणतात, पण ते कधी कधी. बाकी कॉलनीतले आणि शाळेतले सगळे मला रँचो 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 असंच म्हणतात, म्हणून. असं का? पर मला सांग, आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. शाळेतली सगळी कामं झाली? हो, मी, माझी टीम आणि आपल्या शाळेचे शिपाई काका आम्ही सकाळपासूनच गुरुपौर्णिमेची तयारी करत आहोत. आणि साहजिकच माझ्यावर खूप जबाबदारी आहे. का? कारण मी 7वीत 1 वर्ष आणखी, 8वीत 1 वर्ष आणखी, अशी 2 वर्ष शाळेची इतर मुलांपेक्षा जास्त सेवा केली आहे. आहे की नाही माझ्यावर जास्त जबाबदारी? बर बाबा, बर. बस बस बस. आज गुरुचं महत्व सांगणारा दिवस आहे, गुरु पौर्णिमा. टीचर म्हणजे शिक्षक, पण शिक्षक म्हटलं की मला शिक्षा आठवते, पण गुरु म्हटलं की मनाला प्रसन्न वाटतं. अरे गुरु, गुरु मधला पहिला शब्द गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. किती छान बोलता मॅडम तुम्ही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चाणक्य उवाच स्कूलच्या मेन गेटवर लावलेला आहे. काकचेष्टा बकुल ध्यानम श्वाननेद्रा येथेतची अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी नाम पंचलक्षणम. पण बाई, याचा अर्थ काय? अरे अर्थ फार सोपा आहे. चाणक्यांनी 5 लक्षणं सांगितली आहेत उत्तम विद्यार्थी होण्याची. पहिलं लक्षण म्हणजे विद्यार्थ्याची नजर ही कावळ्यासारखी तीक्ष्ण असावी, त्याचं ध्यान बगड्यासारखं स्थिर असावं, त्याची निद्रा श्वानासारखी असावी जागृत, आणि सगळ्यात महत्वाचं तो कमी खाणारा आणि गृहत्यागी असावा. बाई, मी आहे का असा? अरे प्रत्येकामध्ये कमी अधिक असणारच. आणि अल्पहारीचं काय? भूक लागलीये ना, मी तुला काहीतरी खायला आणते. हा जरा पसारा पण आवरते. तोपर्यंत तू बसून मस्तपैकी क्लासिकल म्युझिक ऐक.
काय मग पार्थ, बघितलं का? हो, मला खूप छान शांत शांत वाटत आहे. अरे आपली भारताची संस्कृती आहे. आपल्या भारतीय संगीतामध्ये शास्त्र आहेत आणि हे शास्त्र गुरुच्या चरणाजवळ बसून ते शिकलं जातं. अरे त्यातच एक प्रकारची साधना असते. हो ना मॅडम, मला गेले 2-3 दिवस खूप छान छान वाटत आहे. एरवी मुलं मला खूप त्रास देतात. कोणी म्हणतं माझा मोबाईल बिघडलाय, कोणी म्हणतं माझा फ्रीज दुरुस्त करून दे, कोणी म्हणतं माझा टीव्ही चालत नाहीये. नाना प्रकारे ते मला छळत असतात. अरे बापरे, म्हणजे तू हेही करतोस काय? अरे पण या बॅगेमध्ये काय? जाऊ द्या ना मॅडम, आपला समजून ते मला त्रास देतात. मी त्यांच्याकडून एकही रुपया घेत नाही. आईचे संस्कार, दुसरं काय? मॅडम, तुमच्या घरी काही आहे का दुरुस्त करायचं? या माझ्या बॅगेमध्ये स्क्रूड्रायव्हर पासून सगळी हत्यारं आहेत. सांगा, तुमच्याकडे आहे का काही दुरुस्त करायचं? मला केव्हाही बोलवा, मी ताबडतोब येईन. नळापासून मोबाईल पर्यंत मी काहीही दुरुस्त करू शकतो. अरे पण ते जाऊ दे, या बॅगेत तू पुस्तक वगैरे आणतोस की नाही? शाळेत काय आणतोस मग? एक वही, एवढ्या सगळ्या महत्वाच्या वस्तू या बॅगेत ठेवल्यानंतर जागा कशी पुरणार? अरे मग शाळेत काय करतोस? मित्र आहेत ना आपले, ते माझी गरज भागवतात. म्हणूनच तुझी 2 वर्ष वाया गेली रँचोजी. नापास झालात तुम्ही. मॅडम, मी नापास नाही झालो, मी गॅप घेतला होता. गॅप? हो, 7वीला असताना माझ्या वडिलांनी एक नवीन LED टीव्ही विकत आणला. आता मी घरात मोठा असल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची जबाबदारी माझीच नाही का? एका रात्री मी तो टीव्ही पूर्ण खोलला. काय? त्यामुळे माझे आई वडील खूप रागावले. त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत तू हा टीव्ही जोडत नाहीस तोपर्यंत शाळेत जायचं नाही. अरे मग तू मेकॅनिकला का नाही बोलवलंस? असं कसं मॅडम, आईचे संस्कार आहेत. आपण चूक केली तर ती आपणच निस्तरायला हवी. मग मी 6 महिने अभ्यास केला, अर्थातच टीव्हीचा, आणि जोडला मग. अरे मग त्या दरम्यान तू परीक्षा दिली की नाही? परीक्षा दिल्या ना मॅडम, पण मी अर्थातच नापास झालो. पण आई बाबांचा शब्द पाळण्याचा आनंद खूप मोठा होता. कर्म माझं. 8वीत काय पराक्रम केलेत मग? 8वीत मी शिट्ट्या वाजवल्या. शिट्ट्या? हो, आमच्याकडे एक साईबाबांचं देऊळ आहे. त्या देवळात अनेक कलाकार येतात, आपली कला सादर करतात. एक कलाकार आले होते, त्यांनी खूप छान शिट्टी वाजवली. त्या रात्री मला झोप आली नाही. मग मी शिट्टी वाजवण्याचा ध्यास घेतला आणि चमत्कार झाला. अरे पण नापास झालास ना. हो, पण शिट्टी वाजवायला शिकलो याचा आनंद नाहीये का? मी तुम्हाला वाजवून दाखवू का? दाखव. वा वा वा, सॉलिड आहेस रे तू. तुझे हे सगळे पराक्रम बघून मी तुझी तर फॅन झालीये. धन्यवाद मॅडम, पण मला आता जायला हवं. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. देवळात सर्वजण माझी वाट पाहत असतील. अरे पण थांब, तू साईबाबांचा भक्तेस की नाही? इथे जरा साईबाबांबद्दल सांगतायत ते ऐकून जा. साईबाबा, थांबतो मग मी. बसा, तुम्ही ऐका. नित्य स्मरता सद्गुरु चरण, विरे विघ्नांचे विघ्नपण. मरणासीही येईल मरण, पडे विस्मरण भवदुःखा. असा हा गुरूंचा महिमा. गुरुमाऊलींचं दर्शन, गुरुमाऊलींचा सहवास, गुरुमाऊलींची शिकवण यासाठीच सतत गुरूंचा ध्यास. त्यासाठीच प्रत्येक शिष्याच्या मनात असते एक आस गुरुदर्शनाची. त्यासाठीच भक्तगणांची पावलं चालत असतात गुरुस्थानाकडे, शिर्डीकडे. आरती करीतो साईनाथ देवा, चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा. वंदशबुंदु वीणे सारे अंबर हे कोंदले, सगुण
साईबाबांनी स्वतः सुरू केलेला आहे. 1906 साली व्यासपौर्णिमेच्या दिवशी प्रातःकाळी श्री साईबाबांनी त्यांचे भक्त दादा केळकर यांना बोलावणं पाठवलं आणि त्यांना सांगितलं की आज गुरुपौर्णिमा आहे, आज गुरूंची पूजा केली जाते. मग त्यांनी केळकरांना सांगितलं की श्याम आणि इतर भक्तांना पूजा साहित्य घेऊन इथे मशिदीत यायला सांग. तोपर्यंत श्री साईबाबा अर्धोन्मिलित नेत्रांनी ध्यान लावून बसले होते. त्यांच्या त्या भावसमाधीतून कुणीही उठवू शकलं नाही. काही काळानंतर बाबांची समाधी उतरली. त्यांनी त्यांचे डोळे उघडले आणि जमलेल्या प्रत्येक भक्तावर प्रेमार्द्र नजर फिरवली. त्या क्षणापर्यंत श्री साईबाबा हे परमेश्वरी अवतार आहेत असाच प्रत्येकाचा समज होता. त्यामुळे गुरु म्हणून बाबांची पूजा करावी असा विचारही कुणाच्याही मनात आला नाही. त्यामुळेच गुरु म्हणून कुणाची पूजा करावी हेही त्या भक्तगणांना उमजत नव्हतं. त्यांचे ते सारे विचार साईबाबांनी अंतर्ज्ञानानं जाणले आणि त्यांना उपदेश केला. ते म्हणाले, आजपर्यंत तुम्ही सर्वजण मला देवाचा अवतार म्हणून पूजत होतात, पण मी त्या देवाचा दूत आहे. तुम्हा सर्वांना मी पित्यासारखा आहे. या धकाधकीच्या आयुष्यात तुमच्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी माझा जन्म आहे, ज्यातून आत्मज्ञान, सत्य, शांती, प्रेमाची अनुभूती तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला पूर्ण समर्पित व्हा. माझी शिकवण आचरणात आणा. मला गुरु म्हणून संबोधा. सत्कर्म करा. पुढच्या जन्माची तजवीज करा आणि आजपासून ही व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करा. मॅडम, एक सांगितलं तर तुम्हाला राग नाही ना येणार? नाही रे, बोल ना. वर्गातली सगळी मुलं तुम्हाला चिडवतात, मी सोडून. काय चिडवतात? जेव्हा तुम्ही वर्गात येतात तेव्हा सर्व मुलं हळू आवाजात कुजबुजतात, आजच्या खणखणीत बातम्या ऐका. अरे आहेच माझा आवाज खणखणीत. मी माझ्या वडिलांकडून निवेदनाचा वारसा घेतलाय. मॅडम, मी सुद्धा माझ्या आईकडून वारसा घेतलाय, दुसऱ्यांना मदत करण्याचा. पण अभ्यास सांभाळून करत जा मदत. हो, गुरु आपली ऊर्जा शिष्यामध्ये परावर्तित करत असतात, अगदी निस्वार्थीपणे. काय असं त्या पुस्तकात लिहिलंय. अच्छा अच्छा, बस बस. अरे शिष्यामुळेच गुरुच्या विद्येला तेज येत असतं. आता तूच बघ ना, व्यास हे श्री गणेशाचे गुरु आणि श्रीकृष्ण तर अर्जुनाचे गुरु सुद्धा आणि सखा सुद्धा. आणि मॅडम, सचिन तेंडुलकरचे गुरुजी म्हणजे रमाकांत आचरेकर सर. करेक्ट. अशाच एका गुरु शिष्याच्या जोडीला आज आपण भेटणार आहोत. चल भेटूयात.
मॉर्निंग सह्याद्री. गुरु शिष्याचं नातं आजच्या काळात फार गुंतागुंतीचं होत चाललंय. आजच्या इंटरनेटच्या काळात गुगल हाच विद्यार्थ्याचा गुरु झालाय आणि विद्यार्थी आणि गुरु मधला मोकळेपणाही वाढत चाललाय. पण लक्षात ठेवा, यामध्ये आदर कुठेही कमी होता कामा नये. पूर्वी विद्यार्थी विद्यार्जनासाठी गुरुगृही जायचे. काळाच्या ओघात पद्धती बदलत गेल्या, पण त्या केवळ व्यवस्थेपुरत्या मर्यादित राहिल्या नाही. शिकवण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, गुरुपूजनाचा दिवस. शेवटी सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे जे पाय आधी आधी. आणि आता जाता जाता आजचा सुविचार. खरे गुरुपूजन किंवा गुरुदक्षिणा सांगायची तर गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिलंय, जो बोध दिलाय किंवा जी शिकवण दिली आहे तिचं प्रत्यक्ष जीवनात आचरण करणे. तुम्हीही आपल्या गुरूंनी दिलेलं सगळं शिक्षण आचरणात आणायला विसरू नका. आज वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID goodmorningsahyadri@gmail.com. तर मंडळी, हसत रहा, मजेत रहा आणि आपल्या गुरूंचा आदर करा. गुड मॉर्निंग